नमस्कार. आता आपली जी सिरीज चालू आहे त्यामध्ये आपली आता फर्स्ट एपिसोड कम्प्लीट झालाय, सेकंड एपिसोड कम्प्लीट झालाय, थर्ड एपिसोड सुद्धा टाकलेला आहे. आता तो काही शेड्यूल होईल 12 ते 1 वाजता तुमच्या भेटला तो येईल, तुम्ही बघू शकता तो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आपली थर्ड सिरीज मध्ये अशी होती, थर्ड एपिसोड मध्ये ज्यावेळेस आपण मार्केटला गेलो तेव्हा मागच्या कमीत कमी 10 ते 12 लोकांना सुरुवातीला भेटलो. त्यात 2 ते 3 जणांचे व्हिडिओ तुम्हाला दिसले पण असतील. बाकीचे अजून व्हिडिओ आहेत ते मी फोर्थ एपिसोड मध्ये टाकून देतो तुम्हाला ते पण दिसून जाईल. तर जेव्हा आपण त्याच्याकडे गेलो तेव्हा मग काहींचा रिस्पॉन्स हो होता, काहींचा रिस्पॉन्स न होता. असं म्हणजे प्रत्येकाचं असतं की काहींकडे कसं असतं, पहिल्यापासून प्रोडक्ट असतात, प्रत्येकाची वेगवेगळी सिस्टीम असते. काहींकडे प्रोडक्ट पहिल्यापासून असतात त्यांचे. आपला मेन मोठा असा होता आपण द्यायचं का, कारण जे फरसांची पॅकिंग होते आपण जो सर्वे केला होता त्यानुसार ते अर्धा किलो आणि 1 किलोचे होते. आणि आपण काय केलं, 10 रुपये आणि 40 रुपयापर्यंत कमी मधले प्रोडक्ट आणले. ही आपली युएसपी होती, म्हणजे लोकांना लोक घेतील ही युएसपी आपली होती. आपण गेलो, रिस्पॉन्स चांगला झाला, तसं काय वाईट आला नाही. 10 पैकी 4 जण हो बोलले, 6 जण नाही बोलले. काहींचं कसं असतं, ब्रँड ट्रस्ट नसतो काहींना. नवीन गेल्यानंतर त्यांना वाटतं काही झोलबिल वाटतो का, हा नेमकं काय काही नाही. तुम्ही काय मागच्या एक व्हिडिओ बघितला असला बघा, ते काका होते ते तुम्ही ते नाही म्हटले होते आपल्याला तेव्हा, कारण काहींना वाटतं की काय नेमकं काय नवीन कंपनी वगैरे. त्यांनी विचारलं कंपनी कुठली वगैरे वगैरे, त्या गोष्टी त्यांनी आपल्याला विचारल्या होत्या. आपण पण त्यांचं जे उत्तर आहे ते आपण कॉन्फिडन्स व्यवस्थित आपलं जे आहे ते दिलं होतं. खोटं बोलून कोणाचं काही भलं झालेलं नाहीये. दुनिया खोटीची आहे आपल्याला हे माहितीये, पण आपण काही तसं करायचं नाही, कारण आपल्याला धंदा नेक्स्ट लेवलला पोहोचवायचा, एक्सपांड करायचा. आपल्याला खोटं बोलून चालणार नाही, आपल्याला जे आहे तेच आपल्याला बोलावं लागणार आहे. ही गोष्ट आपली सिंपल आहे. तर आपण आता ही 4 सिरीज करतोय. हा व्हिडिओ मी थोडासा तुमच्यासाठी काय शूट केला, कारण तुम्हाला समजावं की सिरीज चालू आहे, असं तसं झालं बा. काही तुम्हाला मेन प्रिव्ह्यू देतोय मी याच्यामध्ये, तुम्ही बघा. तर ज्यावेळेस आपण ते 4 जण हो बोलले, त्यांचे याच्यामध्ये आपण बिल करून घेतले. त्यांना आपल्याला आता माल पोच करायचा आहे, त्यांना माल आपल्याला द्यायचा आहे. त्याचा जे पण माल त्यांनी मागवला तो, तर काहींचा माल जे 20 रुपयाचे प्रोडक्ट आहे, 20 रुपयाचे ते काहींनी मागवलेले होते. 20 वाले 10 हे मागवलेले पहिल्या याच्यामध्ये आपले. दुसऱ्या याच्यात जे 10 वाले प्रोडक्ट होते आपले, त्याची ऑर्डर केली होती 20 पॅकिंगची, ती एक केली होती. तिसरं म्हणजे आपलं होतं अजून जे मिक्स आपण कॉम्बो बोललो होतो, त्यांनी दुसरं काहीच घेतलं, फक्त कॉम्बो सांगितले, कारण त्यांना माहिती की हा कॉम्बो दुसरीकडे नाहीच आहे. त्यांनी फक्त कॉम्बोची ऑर्डर दिली होती 20 पॅकिंगची. आपण त्यांना पण आता ते आपल्याला सप्लाय करायचंय. आपण जी बॅग आपण नेली होती त्या बॅगेमध्ये प्रोडक्ट नेमकं कमी बसले म्हणून आपण कमी घेऊन गेलो होतो. तुम्हाला जर तुम्ही जात असाल, तुम्ही थोडंफार पुढच्या लेवल पण स्टार्ट करा, तुमच्याकडे गाडी वगैरे तुमच्याकडे जात असेल, तुम्ही जो पण माल येतो त्या मागं बांधून मन घेऊन जाऊ शकता. तुम्ही ऑर्डर घेऊन लगेच त्यांना माल टाकून देऊ शकता. पण काही जणांची सिस्टीम अशी असते, बऱ्याच कंपन्या अशा करतात, फक्त स्टार्टिंगला सुरुवातीला फक्त कॅटलॉगच दाखवतात, देतात. पहिले बिलिंग करून घेतात त्याच्यावालं, कॅटलॉग दाखवून नंतर जेव्हा माल त्यांना द्यायचा आहे त्याला माल गाडी जाऊन माल देऊन येते. ही सिस्टीम प्रत्येकाची कंपनीची आहे. आपण सुरुवातीला अशा प्रकारे केलं, फक्त जाऊन फक्त ऑर्डरच घेतलेली, त्यांना आपल्याला करायचा माल आता सप्लाय. नेक्स्ट स्टेप आपली ही असणार आहे. आता तुम्हाला एक सांगतो मी, याच्या प्रॉब्लेम आपल्या असा येतो याच्यामध्ये, की ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण 10 जणांकडे गेलो, 4 जण हो बोलले आपल्याला, 6 जण नाही बोलले, मग आपल्याला विचार याच्यावर करावा लागतो, त्या 4 जणांवर विचार मेन करायचा आपल्याला, 4 जणांवर, की त्यांना चांगल्यातला चांगला माल त्यांना पोहोचवावा, चांगल्यातली चांगली पॅकिंग करून त्यांच्यापर्यंत पोहोचावं. आपलं हे काम. कधी पण फोकस हा पॉझिटिव्ह गोष्टीवरच करावा लागतो आपल्याला. निगेटिव्ह गोष्टीवर जर करायला गेले तुम्ही तर पडून जाशाल खाली. तसं आपल्याला करायचं नाही. गोष्ट आपल्याला पॉझिटिव्हवरच लक्ष द्यायचंय, एकदम नियमित लक्षात ठेवा तुम्ही. तर पहिला विचार आपण हा करूया, सप्लाय करण्याचा माल आपण आता काढून ठेवला, आपण त्यांना हा पोच करू. काही माल आपल्याकडे नाही म्हणून आपण काय करू शकतो, जे मोठे पॅकिंग होते त्याच्यामध्ये छोटे करून त्यांना आपण देऊ शकतो. हा आपण प्रकार करू शकतो. त्याच्यानंतर राहिली गोष्ट मिक्स पॅकिंगची. तर मिक्स पॅकिंग आपण एवढं केलेच नाही कॉम्बो, परत आपल्याला मालावून मिक्स पॅकिंगचा कॉम्बो बनवावा लागेल, सप्लाय करावा लागेल. जेव्हा आपण मी सप्लाय करेल ते सुद्धा तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये. सप्लाय करताना तुम्हाला व्हिडिओ मी नक्कीच दाखवणार आहे. आता राहिली गोष्ट होते बाकीच्या 6 जणांची. आता त्यांच्यावर पण विचार करणं आपलं कर्तव्य आहे. 4 जणांना आपण विचार केला, त्यांना माल देतोय आपण, पण जे 6 जण नाही बोलले त्यांच्यावर विचार करणं, ते का नाही बोलले, तर आपल्याला हे समजून आपल्याला ही करावं लागेल, यांची जे नाही बोलले त्यांची की का नाही बोलले असतील. मग आपण प्रत्येकाचं जेव्हा आपण त्यांच्याकडे गेलो, त्यांचा जेव्हा चेहरा बघतो आपण, तेव्हा थोडीफार समज आपल्याला येते. चेहरा बघितल्यानंतर हा कुठं कमी पडला असेल. काही जण ब्रँडला कमी पडतात, ब्रँडचा जो ट्रस्ट असतो त्याला काही जण कमी पडतात. काही जण समोरच्या सेलरला बघून कमी पडतात, की काहीतरी झोल वाटतो, हा कुठला आहे काय.
असं वाटतं काहींना, ह्याच काहीतरी झोल वाटतो. तिसरं म्हणजे काहींना वाटतं की कोणती कंपनी कोणत्यानी म्हणजे खोटं बोलत असेल असं काहींना वाटतं. या सिस्टीमचा आपल्याला विचार करावा लागतो. मग ह्यानुसार आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये काही चेंजेस करून घ्यावे लागतील. आता तुम्हाला मी सांगतो आता आपल्याला काय करावं लागेल याच्या पुढे. कोणती गोष्ट चूक सुधारूनच पुढे जात असते, तर कोणती गोष्ट आपल्याला चूक सुधारावं लागणार आहे आपल्याला. आता आपण प्रत्येक प्रोडक्ट आपलं बघूया, प्रत्येकाचं काय काय सर्व काय बघूया. जो आपला स्टॅम्प मारला गेला आहे, जे आपला लोगो आहे तो कसा आहे काय ते सर आपल्याला बघून विचार करावा लागेल आणि त्या गोष्टींमध्ये काही चेंजेस करून घ्यावे लागतील. महत्वाची गोष्ट अशी असते की समोरच्याला एकच वाटतं की हा माल मी घेतोय, हा माल घेतल्यानंतर हा जाईल का. सर्वात मोठा प्रश्न हा असतो. समोरच्याला पहिला पुशबॅक आपल्याला हा द्यावा लागणार आहे, हा माल जाईल, तो कसा द्यायचा. त्यासाठी आपल्याला त्यांची माझी मार्केटिंग आहे, त्यांचे स्टिकर वगैरे आहे ते आपल्याला स्वतः त्यांना छापून त्यांना द्यावं लागतील आपल्याला, की बघा आम्ही स्टिकरचे आहे, आम्ही स्वतः छापतो आणि तुमच्या दुकानाच्या बाहेर लावतो, जेणेकरून कस्टमरला स्टिकर बघतं आणि माल घेतं. म्हणजे कसं मोठे ब्रँड कसं करतात की प्रत्येक गोष्टी ब्रँडिंग कंटेंट लावून ठेवतात. आपल्याला तसं सेम करावं लागेल, प्रत्येक गोष्टी आपल्याला ब्रँडिंग करून ठेवावं लागेल. हा जो एक त्यांना पहिला मुद्दा आपण क्लिअर करून दिला, त्यांना खूप आनंद होईल. ते म्हणतील अरे हा म्हणजे मोठ्या कंपन्यांसारखं ब्रँडिंग आहे, आपल्याला लावून देतील. हा मग त्यांना वाटेल की हा चला इथं. दुसरी गोष्ट ही झाली की त्यांना आपल्याला हे झाल्यानंतर अजून एक पुशबॅक हा द्यावा लागेल की जे कस्टमर आहे त्यांची ऑनलाईन मार्केटिंग वर आहे, कस्टमरला ऑनलाईन जे प्रेझेंट आहे प्रोडक्टची ते आम्ही करून देऊ. आपल्याला सोशल मीडियावर वगैरे पोस्टिंग करून वगैरे ते करून घ्यावं लागेल. त्यांना ते पण आपल्याला पॉईंट समजून सांगावं लागेल. तेव्हा पण ते म्हणतील हा ठीक आहे चला आता. तिसरा पुशबॅक आपल्याला त्यांना हा द्यावा लागेल, काहीतरी अशी कुपन सिस्टीम करून द्यावा लागेल की जेणेकरून कस्टमरला देऊन 5 ते 10 रुपये कस्टमर कमी त्या दुकानात जाऊन घेऊ शकतो. ही एक सिस्टीम करून द्यावं लागेल. आणि समोरच्याला ते 5 ते 10 रुपये ते आपल्याला रिकव्हर करून द्यावं लागतील आपल्या बिझनेसच्या याच्यामधून. ही गोष्ट आपण करू शकतो, जेणेकरून होईल असं की आपण एक बाजूला एक आपलं स्टॉल लावू शकतो, त्या ठिकाणी लोकांना कुपन देऊ शकतो. कुपन दिल्यानंतर त्या दुकानात ते जातील, ते घेतील, कुपन रिन्यू करतील, त्यांना तो एक आनंद होईल. समोरच्याला 10 रुपये जरी कमी वाटले ना त्याला आनंद होतो की चला कोणत्याही कंपनी मला 10 रुपये डिस्काउंट मध्ये काहीतरी दिलं. कुपनचं एक महत्व असतं, ते कुपन आपल्याला द्यावं लागेल. असे 3 ते 4 समोरच्याने घेतल्यानंतर समोरच्याला वाटायला पाहिजे गॅरंटेड हा मला फक्त माल घेऊन टाळायचा आहे, गिऱ्हाईक तो स्वतः येणार आहे. जेवढा त्याला आपल्याला कॉन्फिडन्स करून द्यायचा आहे मग तेवढ्यामध्ये आपलं काम होऊन जाईल. आता राहिली गोष्ट पॅकिंगची. काही गोष्टी आपल्याला काही जो मालचा ऑर्डर आली त्या मालची आपल्याला पॅकिंग आता करून घ्यायची. आता आपल्याकडे कोणता माल आहे कोणता माल नाही तो आपल्याला चेक करून घ्यावा लागेल. तर आपण जस्ट चेक करूया. आता आपल्याकडे कोणता माल किती काय वगैरे ते आपल्याला सर्व चेक करून घ्यावं लागेल. कारण व्हायचं असं की आपण फक्त सॅम्पलसाठी हा माल घेऊन जायचा आणि जे त्यांना सप्लाय करायचं दुसरा माल बनवून देऊ आपण. आपला जो पहिला जो आपण सॅम्पलसाठी आणला तसाच राहील, तसं नको व्हायला. आपल्याला पहिले किती माल तो बघून घ्यावा लागतो, म्हणजे तो पण आपला माल जाईल पटकन असं. तो पण माल आपण टाकून देऊ त्यांना. सॅम्पलसाठी जास्त करून 10 ते 15 पॅकेट खूप होतात. सॅम्पलसाठी 10 ते 15 लोकांना इंटरेस्ट मोठ्या पॅकिंग मध्ये नाही 40 रुपयाच्या, कारण अर्धा किलो लोकांना 60-70 मध्ये पॅकिंग भेटून जातं बाहेर. जास्त करून लोकांना इंटरेस्ट जो आहे तो याच्यामध्ये 20 रुपयाची पॅकिंग आहे आपलं त्याच्यामध्ये. कारण असं लोक कोणती गोष्ट करा, कोणत्या गोष्टीला कष्ट लागतात, कष्टाशिवाय कोणती गोष्ट नाहीये हे कधी पण लक्षात ठेवा. कष्टाशिवाय कोणती गोष्ट होत नाही. बारीक बारीक गोष्टीला कष्ट आहे. तोपर्यंत आपण आपले मार्केटिंग सेल्स एक्झिक्युटिव्ह वगैरे आहेत त्यांना आपण कॉल वगैरे करून घेऊया, ते कधी येत आहेत कधी नाही, म्हणजे आपल्याला पुढचा बंदोबस्त आपला आखायला. हॅलो, कुठे आहेत तुम्ही? निघाले का? सवेवर मध्ये का? तुमच्या बॅगेत फक्त मिक्स आहे ना? मिक्स मोठं कॉम्बो हिरो आहे का? ठीक आहे चालेल. हा सवेवरला ना बरी तर उभा आहे बरं का मी शिवाला. हा शिवाला उभा आहे शिवाला. हा बघा मला. हा थोड्या दिवस आपले मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह वरती पण आता येणार आहेत थोड्या दिवस. आपण त्यांना घेऊन मग आपण बाकीचा व्हिडिओ वगैरे पुढचा प्रोसेस करूया. हे 2 आणि हे 2 आहेत ना, त्याची आपली ऑर्डर 10,000ची होती. आपल्याला हे करून घ्यावं लागतील आता.